मुंबईतील सर्वात वर्दळीचं ठिकाण म्हणून दादर रेल्वे स्थानकाला ओळखलं जातं। या स्थानकात काही दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळला होता। पोलिसांनी काही तासांत या प्रकरणाचा शोध घेत आरोपींना ताब्यात घेतलं आहे। पण आरोपी मूकबधीर असल्यानं गुन्हा कबूल करून घेणं आव्हानात्मक झालं होतं। दिवसेंदिवस हा गुन्हा वाढतच असताना एका पोलिसाच्या मूक मुलानं मदत केली, त्यामुळे या प्रकरणाचा छडा लागलाय। मुंबईच्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर एका बॅगेत मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवून आरोपी जय चावडाला ताब्यात घेतलं होतं, परंतु तो मूकबधीर असल्यामुळे तपासात अडथळा येत होता। पोलीस मूकबधिरांची भाषा समजणाऱ्याच्या शोधात होते। नाकाबंदीला गाडी थांबली आणि रेल्वे पोलिसांनी तेथील हवालदार राजेश सातपुते यांच्याकडे साधना शाळेबाबत चौकशी केली। राजेश सातपुते यांनी सुटकेस मिस्ट्रीबाबत समजल्यानंतर त्यांनी आपला मुलगाही मूकबधीर असल्याचं सांगितलं आणि रात्री 2 वाजता स्वतःच्या मूकबधीर मुलाला व्हिडिओ कॉल केला। गौरवला तयार होण्यास सांगून ते घरी गेले आणि त्याला घेऊन थेट रेल्वे पोलीस ठाणे गाठलं। विशेष म्हणजे त्यापूर्वी ते सलग 20 तास कर्तव्यावर होते। गौरव सातपुते याच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी जय चावडाची चौकशी केली। पोलिसांनी दिलेला प्रश्न गौरवने साइन लँग्वेजमध्ये माध्यमातून चावडाला विचारले। त्याने त्याची सांकेतिक भाषेत उत्तरे दिली। गौरवने ती वडील राजेश यांना सांगितली, तर त्यांनी रेल्वे पोलिसांना सांगितलं। त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला। पोलिसांनी काही तासातच इतर आरोपींना पकडून हत्येचा गुन्हा सोडवला। दरम्यान सातपुते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कर्तव्यनिष्ठेचं सर्वत्र कौतुक होतंय।